राज्यात विधानसभा निवडणुकीचं वारं व्हायला सुरुवात झाली आहे। सर्वत्र राजकीय पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत। हव्या त्या विधानसभेची आपल्या दृष्टीने चाचपणी करतायत आणि याच अंतर्गत पुढारी न्यूजच्या हवा विधानसभेची या आपल्या विशेष कार्यक्रमात आपण आढावा घेणार आहोत। विदर्भातल्या वर्धा विधानसभा मतदारसंघाचा पाहूया। कधीकाळी काँग्रेसचा गड असलेल्या वर्धा विधानसभा मतदारसंघात भाजपनं वर चष्मा मिळवलाय। भाजपचे विद्यमान आमदार पंकज भोयर हे गेली 2 टर्मपासून वर्धा विधानसभेचं प्रतिनिधित्व करतात आणि त्यामुळे यंदाही उमेदवारीबाबत पंकज भोयर यांचं पारडं जड मानलं जात आहे। याशिवाय भाजपकडून माजी खासदार सुरेश वाघमारे हे देखील इच्छुक आहेत। पंकज भोयर आमदार भाजप, सुरेश वाघमारे माजी खासदार भाजप, शेखर शेंडे काँग्रेस नेते, अभ्युदय मेघे काँग्रेस, डॉक्टर सचिन पावडे काँग्रेस, नितेश कराळे मास्तर शरद पवारांची राष्ट्रवादी। अनेक विकासाची कामं जी आजपर्यंत झालेली नव्हती ती कितीतरी विकासाची कामं आपण ह्या वर्धा आणि सेलू मतदारसंघामध्ये केले आणि जे किचकट प्रश्न मागच्या अनेक वर्षापासून सुटलेले होते, उदाहरणार्थ रामनगरच्या लीज नूतनीकरणाचा प्रश्न असो किंवा आदिवासी प्रकल्प कार्यालय आपल्या वर्धेमध्ये नव्हतं, जिल्ह्यातल्या सर्व आदिवासी लोकांना नागपूरला जायचं लागत होतं, तर स्वतंत्र आदिवासी प्रकल्प कार्यालय आपण वर्धेकरता मंजूर केलं। मागच्या 2 टर्मपासून मी या ठिकाणी आमदार आहे। पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून दोन्हीदा तिकीट दिली। पुन्हा पक्षाने विश्वास दिला आणि जबाबदारी जर दिली तर निश्चितपणे येणारी निवडणूक मी लढेल। कार्यकर्त्यांची असलेली त्यांची जे भावना आणि त्यासोबतच थोडं राजकीय समीकरण जे आहे, मग ते राजकीय असो, जातीगत समीकरण असो, सध्याचे जे काही लोकसभेच्या नंतर वेगवेगळ्या पक्षामध्ये जे काही उमेदवारांना घेऊन झालेले बदल असो, हे सर्व विषयाचा जर विचार केला तर मला असं वाटतं की या ठिकाणावरून उमेदवारी म्हणजे मी मागणार आहे आणि त्या दृष्टीने पक्षसुद्धा विचार करेल। लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं कमाल करून दाखवली। वर्धा लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडून हट्टानं मागून घेतला। काँग्रेसचे माजी आमदार अमर काळेंना आपल्याकडे खेचत उमेदवारी दिली। माजी क्रिकेटपटू असलेल्या अमर काळेंनी विदर्भ केसरी रामदास तडसांना पराभवाची धूळ सुद्धा चारली। अमर काळे शरद पवारांची राष्ट्रवादी 83,889 मतं, रामदास तडस भाजप 74,220 मतं, अमर काळेंना 9,669 मतांचं लीड। गेल्या 35 वर्षापासून मी काम करून राहिलेलो आहे आणि 35 वर्षापासून इमानीद्वारे मी पक्षाचं काम केलेलं आहे। पक्ष सोडला नाही आहे, कधी मी ह्या पक्षात किंवा त्या पक्षात गेलो आहे आणि उमेदवारी मागून राहिलो हे नाही आहे। मला विश्वास आहे आणि जनता यावेळेस पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे, त्याच्यामुळे मला पूर्ण विश्वास आहे आणि जनतेचं माझं म्हणणं आहे की भाऊ यावेळेस तुम्ही कसंही करून उभे राहा आणि यावेळेस आम्ही तन मन धनाने तुमच्या काम करू। त्यामुळे मला एक थोडा आत्मविश्वास निर्माण झालेला आहे आणि म्हणून मी माझ्या उमेदवारीची दावेदारी करत आहे। काँग्रेसने विधानसभे लढण्यासाठी माझी इच्छा होती आणि त्यासाठी काँग्रेसने विधानसभेसाठी जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे अर्ज उमेदवारी मागितली आणि त्या संदर्भात मला विचारणा करण्यात आली होती आणि म्हणून मी त्या पक्षाकडे विधिवत जी काही त्यांची निवड प्रक्रिया आहे त्याचा सहभागी होण्यासाठी म्हणून तो पहिला भाग म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला आणि मला विश्वास आहे की त्याचे जे काही निकष पक्ष लावेल त्या निकषामध्ये मी पूर्णतः पात्र ठरेल आणि पक्षाची उमेदवारी मला मिळेल असा मला विश्वास आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आमदार पंकज भोयर आणि काँग्रेसच्या शेखर शेंडे यांच्यात चुरशीचा सामना झाला होता। पंकज भोयर यांनी अवघ्या 8,000 मतांनी बाजी मारली। पंकज भोयर भाजप 79,739 मतं, शेखर शेंडे काँग्रेस 71,806 मतं। मी महाविकास आघाडीकडनं लढण्यासाठी इच्छुक आहे आणि त्याप्रमाणे माझे प्रयत्न सुरू आहेत। डॉक्टर आहे, त्याच्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून या एरियाचं आरोग्य, रोजगार, युवकांसाठी रोजगार निर्मिती आणि महिलांचे जे बरेच प्रश्न मी दैनंदिन जीवनात बघतो आणि बालकांचे जे प्रश्न आहे बरेचसे कुपोषणाचे ते प्रामुख्याने घेण्याचा प्रयत्न मी करणार आहोत आणि शहराला स्वच्छ जलपुरवठा कसा करता येईल हे सुद्धा आमच्या अजेंडामध्ये राहील। वर्ध्यातून भाजप आमदार पंकज भोयर सलग 3ऱ्यांदा रिंगणात उतरणार हे निश्चित मानलं जातं। तर महाविकास आघाडीत काँग्रेसला जागा सुटल्यास शेखर शेंडे की अभ्युदय मेघेंना संधी मिळणार। वर्धा लोकसभेप्रमाणे वर्धा विधानसभेची जागा सुद्धा शरद पवारांची राष्ट्रवादी मागून घेणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या।
पंकज गादगे, पुढारी न्यूज.